ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील ह्या तिसऱ्या मजल्यावरील बुद्धविहारामध्ये आज बुद्ध वंदना चिंतन सभा सत्कार समारंभाकरता उपस्थित सर्व धम्मसंस्कार वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, मानकी येथून आलेला महिला संघ, ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सर, पदाधिकारी, सन्माननीय आजीव सदस्य तथा धम्मदान दाते सर्वांना सप्रेम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेशित केल्याप्रमाणे दर रविवारला बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे। त्यांचं आदेशाचं तंतोतंत पालन आपण इथे ही संस्था मागच्या 20 वर्षापासून करत आहे आणि आजसुद्धा आपण ह्या रविवारच्या बुद्ध वंदनेसाठी इथे उपस्थित झालेले आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण बुद्ध वंदनेला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने आपण पूजन करणार आहोत। मी विनंती करतो ह्या ऐतिहासिक संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सर, सन्माननीय इंजिनियर राजेंद्र इंगळे साहेब, सन्मान्य राहुल घोडेस्वार साहेब, सन्माननीय उल्हासजी मोहोड साहेब आणि सर्वच मान्यवरांना, त्यानंतर मानकेतून आलेले शिरसाट साहेब, दाभाळे सर, भगत सर, मानकी येथून आलेल्या सुप्रिया उपासिका संघाच्या सर्व सदस्यांना विनंती करेल त्यांनी सुद्धा आपल्या आदर्शांचं पूजन करावं। याची जाण उन्नत होण्यास माझ हेऊनी याची जाण जमविले सहकारी जागविला स्वाभिमान काटेरी वाट सुनी ते पेलिले तुफान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान। त्या बौद्ध समाजाचा हो सर्वांगीण विकास पटविल ते सर्वा। यानंतर आपण सामूहिक त्रिशरण पंचशील म्हणणार आहोत। मी सर्वांना विनंती करेल सर्वांनी एक सुरामध्ये त्रिशरण पंचशीलाला सुरुवात पंचशील घेणार आहोत। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरय मज्जप्रमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 बुद्ध धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. यानंतर भारताच्या संविधानाची प्रास्ताविका इथे सादर होणार आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय यांच्यात विचार व अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणारी गरजेची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः व्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. यानंतर आपण या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांच्या जी काही आंबेडकरी चळवळ सरांनी सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल सरांकडून मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर त्या चिंतन सभेला आपण सुरुवात करणार आहोत. मी आजच्या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान आदरणीय प्राध्यापक भारसागळे सर स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो. त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. सोबतच मानकी येथून आलेल्या सुप्रिया उपासिका महिला संघाच्या अध्यक्षा सन्माननीय सुशीलाबाई शिरसाट यांना मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर सन्माननीय वेणुबाई देवराव शिरसाट यांनीसुद्धा विचारमंचावर यावं. त्यानंतर सन्माननीय दुर्गाबाई रमेश शिरसाट यांनासुद्धा मी विनंती करतो त्यांनीसुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. त्यानंतर सन्माननीय उल्हास शिरसाट साहेब यांनासुद्धा मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय इंजिनियर राजेंद्र इंगळे साहेबांनासुद्धा मी विनंती करेल त्यांनीसुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं.
आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय दाभाडे सरांना. सन्माननीय उल्हास शिरसाट साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी उल्हास मोहोड साहेबांना विनंती करतो. सन्माननीय इंजिनियर राजेंद्र इंगळे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांना. सन्मान्य सुशीलाबाई शिरसाट यांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्मान्य गौतम रखराव साहेबांना. सन्माननीय वेणूबाई शिरसाट यांचं स्वागत करण्याकरता मी वाघमावशींना विनंती करतो. सन्माननीय दुर्गाबाई रमेश शिरसाट यांचं स्वागत करण्याकरता मी सुषमाताईंना विनंती करतो. चिंतन सभेचं प्रास्ताविक करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांना. क्रांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी मानवाला मानवत्व प्राप्त करून देण्यासाठी संघर्ष केला, आपला आजीवन खर्च घेतलं, त्या सर्व महापुरुषांच्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आपल्या या चिंतन सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कॉर्पोरेट सोसायटीचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे आदरणीय मुकुंदजी भारसागळे सर, उपस्थित महिला मंडळाच्या अध्यक्षा, उपासक आणि उपासिका, आज या ठिकाणी दर रविवारप्रमाणे जो काही आपल्या प्रतिष्ठानचा चिंतन सभा आणि सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करत असतो, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत आहोत. या चिंतन सभेमध्ये आपण प्रामुख्याने प्रतिष्ठानची वाटचाल आणि करावयाचं कामे या ठिकाणी आपण विशद करत असतो. प्रतिष्ठानला नेमकं काय करायचं आहे, प्रतिष्ठान काय करू इच्छिते, हे सगळं आपण या ठिकाणी दर रविवारी आपण मांडत असतो. आणि या ठिकाणी जे काही उपासक आणि उपासिका येतात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करून त्यांचंसुद्धा मत आपण या ठिकाणी जाणून घेत असतो. आणि या रविवारच्या सभेत आपण जे काही लोकांनी जे काही आपलं चांगली कामगिरी केली असेल, कोणी रिटायर झालं असेल किंवा चांगलं असं काही त्यांचं प्रमोशन झालं असेल, अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी आयोजित करीत असतो. त्याचाच एक भाग आजच्या चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचा आहे. प्रतिष्ठानविषयी सांगायचं म्हणजे की प्रतिष्ठानं 2006 हे जे काही काम सुरू केलेलं आहे, आपण आता जे काही मानकीच्या महिला मंडळी जो काही कामकाज आता बघितलेलं आहे, त्या सर्वांनाही विदित आहे की प्रतिष्ठानं काय झेप घेतलेली आहे आणि प्रतिष्ठान काय करू इच्छिते. म्हणून या प्रतिष्ठानाला सहकार्य करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. आणि प्रतिष्ठानाला जो काही आपल्या सर्वांगीण समाजाचा विकास करायचा आहे, त्या विकासात आपलं योगदान देणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी असं मी आपलं एक उचित कर्तव्य राहील असं मी या ठिकाणी समजतो. आमचे आदरणीय भारसागळे सरांनी जो काही या ठिकाणी संकल्प केला किंवा समाजाचे जे काही आर्थिक, शैक्षणिक, जे काही समस्या असतील त्या सर्व समस्यांचं सोडवणूक या ठिकाणी आपणास करावायची आहे. आणि त्या दृष्टीनं आपला प्रतिष्ठान आगेकूच करत आहे आणि वाटचाल करीत आहेत. आपलं सहकार्य त्या ठिकाणी सगळ्यांचं अपेक्षित आहे असं बोलून या ठिकाणी मी या प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय भीम. आज आपल्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या ऐतिहासिक समाजकार्य करणाऱ्या संस्थेला मानकी जे गाव इथे बाळापूर तालुक्यामध्ये आहे तिथून महिला संघ आलेला आहे आणि बडनेरा अमरावती येथून संघर्ष उपासिका महिला संघ यांचंसुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी सर्वप्रथम दोन्ही संघांचं ह्या प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपण बुद्धवंदनेनंतर चिंतन सभेला सुरुवात केली होती, प्रस्तावनासुद्धा झालेली आहे आणि नंतर मग आपलं आगमन झालेलं आहे. तर ह्या उपासिका संघाच्या कपिलवस्तू बौद्धविहार बडनेरा समितीच्या ज्या सदस्य आहेत, महिला मंडळाच्या प्रमुख सौ नंदाताई वसंतरावजी गजभियेताई यांना मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. गजभियेताई सोबतच सन्माननीय संगीता
ताई बागडे आणि किरणताई साखरे यांनासुद्धा मी विनंती करेन त्यांनीसुद्धा विचारमंचावर यावं. संगीताताई आणि किरणताई. तर तिथे कपिलवस्तू बौद्ध विहार बडनेरा तिथे त्या खूप सक्रिय आहेत. त्यानंतर नामांतर चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी खूप हिरिरीने सहभाग नोंदवलेला आहे. सोबतच वच्छरथ म्हणून त्यांची एक सामाजिक संस्था आहे, त्याच्या त्या संघर्ष महिला बचत गट तो सुद्धा त्यांनी स्थापन केलेला आहे आणि सामाजिक कार्यामध्ये त्या सदैव सहभाग नोंदवून समाजाचे जे काही प्रश्न आहेत, मग राजकीय नेते असतील, तिथले राणा वगैरे जे काही मंडळी आहे त्यांच्यासोबत त्यांचे नेहमीसाठीचे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, आपलं काम करून घेण्यासाठी त्यांच्यासोबत नेहमीसाठी त्यांचं संवाद सुरू असतो आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत त्या पुढे असतात. आणि आज ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानला त्यांनी महिलांना प्रेरित करून मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडे आम्ही जेव्हा गेलो त्यांनी ही संपूर्ण माहिती आम्हाला सांगितली आणि इथे येण्याचं आम्ही आमंत्रित केल्यानंतर त्यांनी तो सुद्धा विचार व्यक्त केला की आम्ही तिथे नक्कीच भेट देऊ. तर ह्या 8च दिवसानंतर या रविवारी आपण सर्व इथे आलात. मी परत एकदा संस्थेच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. महिला उपासिका संघाचं त्यांचे जे विचारमंचावर विराजमान सहकारी आहेत त्यांचं पुष्प देऊन स्वागत करणार आहोत. तो त्यांनी गजबेताईंचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय संगीताताईंचं सुद्धा सुषमाताईंनी स्वागत करावं. त्यानंतर सुषमाताईंना विनंती त्यांनी किरणताई साखरे यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. आपल्या प्रास्ताविकामध्ये सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांनी ह्या संस्थेविषयी आपल्याला माहिती दिली. आतापर्यंत ह्या संस्थेने सामाजिक कार्यामध्ये जी काही उत्तुंग भरारी घेतलेली आहे, बौद्ध समाजाचा कायमस्वरूपी सर्वांगीण विकास करणारं हे केंद्र कसं आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती करून दिली. आज हा संपूर्ण पसारा 120 कोटीपर्यंत गेलेला आहे आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांच्या मार्गदर्शनामध्ये. याच्याबद्दल आपल्याला त्यांनी अवगत करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर इंजिनियर इंगळे साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले सगळं महामानवांना प्रणाम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानचे सर्वे अध्यक्ष व संपूर्ण वास्तू उभे करणारे माननीय भारसाकडे सर व त्यांचे पूर्ण टीम यांना प्रणाम करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेबांनं 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. शिक्षण, संघटित राहा, संघर्ष करा. यांचा पुरेपूर जर फॉलोअप केला असेल तर सरांनी केला आहे. तर माझं म्हणणं आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं मी अवलोकन करतो की शिक्षणातसुद्धा त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन संपूर्ण शिक्षणात कॉलेज चालू केलं, शिक्षणात कशी प्रगती होती ते चालू केलं. धम्माविषयी, धम्मात जे संस्कार असतात त्याच्यासाठी संस्कार पूर्ण लहान मुलांना, मोठ्यांना दानाचं महत्त्व हे दिलं. आणि तिसरं आर्थिक उन्नती कशी होईल याचासुद्धा त्यांनी पायंडा पाडला की बँक खोलली. असे हे तिन्ही प्रकारचे जे आपल्या धम्माच्या लोकांना विकसित करू शकतात असं शिक्षण, धम्म आणि आर्थिक या तिन्ही गोष्टीचा जोड घेऊन जे बौद्ध धर्माला प्रगतिशील मार्गावर लावलं त्यांच्याबद्दल मी अभिनंदन करतो व माझे 2 संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर विचारमंचावर विराजमान असलेले मानकी येथील जे आपल्या भारतीय सैन्यामध्ये सैनिक म्हणून कार्यरत आहेत सन्माननीय उल्हास शिरसाट साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. ना जय भीम. सर्वप्रथम शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई यांच्या विचारांना माझे त्रिवार पंचांग प्रणाम. आज मी सलग 3 ते 4 वेळेस इथं प्रतिष्ठानला भेट दिलेली आहे आणि मला नवीन खूप सारं काही शिकायला भेटलेलं आहे. याच्या आधी मी माझ्या आई, आमचा
आई मुलांचा सत्कार झालेला आहे, नंतर सपत्नीक सत्कार झालेला आहे, नंतर मी माझ्या गावातील जे धम्मशाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन आलो आणि आज भारसाकडे सरांचे विचार प्रेरित करून खरंच हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि आपण काहीच नाही आहे. त्यांनी स्वतःचे विचार पेटून आपल्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी एवढं मोठं प्रतिष्ठान उभं केलेलं आहे. एक नवल करण्यासारखं म्हणजे असं मला तर असं वाटते की एक 7 अजुब्यापैकी एक 8वा अजुबा असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. तर मीही माझ्या प्रेरित करून माझ्या गावासाठी काही ना काही करण्याचा मी निर्धार केलेला आहे आणि आज मी तेच डोळ्यासमोर ठेवून माझ्या गावातील सुप्रिया उपासिका संघ घेऊन इथं आलेलो आहो आणि मी अविरत असंच देशसेवा तर करतच आहे, पण आता धम्मसेवाही करायची आहे. म्हणून मी प्रत्येक सुट्टीमध्ये आल्यावरती धम्मसंस्कार केंद्र आमच्या मानकीमध्ये लहान लहान मुलांना शिकवून त्यांना धम्मसंस्कार भेटले पाहिजे, कारण की ते येणाऱ्या काळात आपल्या देशासाठी भावी सैनिक आहेत, भावी नागरिक आहेत. आणि जास्त न बोलता मी माझ्या कमाईतील आतापर्यंत मी सांगितलेलं नाही, मी मागच्या वेळेस माझा संकल्प सांगितला होता की मी सम्राट अशोकासारखा तर नाही बनू शकत, पण 84 विहार स्तूप किंवा सम्राट अशोकाच्या मूर्त्या अशा दान द्यायचं ठरवलेलं आहे. तर माझ्या कमाईचा आता बँक बॅलन्स 9 लाख रुपये जमा झालेला आहे. तर ते मी माझ्या हस्ते माझ्या हाताने कुठं कुठं कसं कसं द्यायचं ते मी एक संकल्प केलेला आहे आणि तथागताच्या समोर मी बोलून दाखवतो की मी माझ्या गावापासून सुरुवात करणार आहे आणि गावापासून सुरुवात करता करता इथं प्रतिष्ठानलाही मी माझ्या भावाच्या नावाने काहीतरी बांधून द्यायचा एक निर्धार केलेला आहे. आणि आतापर्यंत खरोखर जे बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा आपण समाजासाठी आपल्या धम्मासाठी दिलेला पाहिजे. तर मी आतापर्यंत नोकरीवर लागलो, लोकांच्या शेतात काम करत होतो 70 रुपये रोजाने. तर आज मला 80-90 हजार रुपये पगार भेटते, तर खूप सारा झाला, 10 पटीनं 20 पटीनं खूप सारा झाला. तर माझं घरदार मुलं बिलं सर्व व्यवस्थित आहेत. पण आता बाबासाहेबाची चळवळ नुसतं गाणे वाजून 14 एप्रिलला दारू पिऊन त्यांचे DJ घेऊन गावात फिरून यायची वेळ नाही आहे. ही त्यांच्या विचारांना पेटून धरून आपण 1-1 रुपया जरी आपण दिवसाचा एका बाईने 1-1 रुपया जरी केला तरी 305 रुपये दिवसाचे होतात. तर असे जमा करून आपण आपल्या धम्मासाठी दान देऊ शकतो. आणि जे काही करायचं असेल तर आपण स्वतः सुधारलो, स्वतः आपण सुरुवात केली तर प्रत्येक जणांनी अशी सुरुवात केली तर आपला धम्म नेहमीच जागृत राहील. आणि मी ठरवलं आहे की मी माझ्या आतापर्यंत कमाल 11 वर्षे नोकरी झाली माझी. तर मी आता सर्व माझं घर सुधारलं, माझे मुलं सुधारले, माझ्याकडं जे नव्हतं ते आहे. आणि याच्यापुढे मी 9 लाख रुपये माझे बँकेत आहेत. तर मी आपल्या सरांच्या विचाराधीन यांचं मार्गदर्शन घेऊन ते 9 लाख रुपये कुठं गुंतवायचे, कसे गुंतवायचे, कुठं द्यायचे हे मी एक संकल्प केलेला आहे. आणि माझ्या भावाच्या नावाने बुद्ध विहार किंवा भिक्षू निवास किंवा सम्राट अशोकाच्या मूर्त्या हे दान द्यायचं ठरवलेलं आहे. आणि आणखी एक सांगू इच्छितो, रिटायरमेंटनंतर एक सैनिक मला भेटले होते, त्यांनी रिटायरमेंटनंतर जे ग्रॅज्युएटी भेटते नंतर पैसे भेटतात आणि मीही तो निश्चय केलेला आहे की मी आतापर्यंत फक्त मी पगारच घेतलेला आहे आणि दर वर्षाचा 1 महिन्याचा पगार मी असा खर्च करतो, महिला मंडळीचा आणतो किंवा मुलांना पुस्तकं वह्या पेनं वाटतो. मागच्या वेळेस माझा वाढदिवस होता, त्यावेळेस 10,000चे पुस्तकं घेऊन मी मुलांना वाटले. माझ्या मुलाचा वाढदिवस होता, त्यांना धम्मसहल काढली बुद्धभूमीला. मागच्या वेळेस बुद्धभूमी इथं आणली लहान मुलं, त्यांना खायची यायची गाड्याची सर्व व्यवस्था केलेली आहे. आणि दरवर्षी 1 महिन्याचा पगार तर मी दान देणारच आहे. परंतु रिटायरमेंटनंतर मीही माझे जे पैसे जमा राहतील ते मी बाबासाहेबाच्या चळवळीसाठी दान देण्याचा मी आतापासून निश्चय केलेला आहे. आणि आपले भारसाकडे सरांचे विचार प्रेरित घेऊन आता उर्वरित आयुष्य हे बाबासाहेबांसाठी खर्च करणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. शिरसाट साहेबांनी जो त्यांचा मनोदय व्यक्त केला, त्यांनी आतापर्यंत 5-6 वेळेला प्रतिष्ठानला, ऐतिहासिक प्रतिष्ठानला भेट दिलेली आहे. आणि त्यांच्या कृतीमधून त्यांचे जे विचार आहेत ते आपल्याला कुठेतरी त्याला बहर येताना दिसतो आहे. नाहीतर शब्दांना जर कृतीची झालर नसेल तर ते शब्द वांझोटे ठरतात, काही अर्थ राहत नाही. पण त्यांच्या आतापर्यंतच्या भेटींमधून त्यांचा जे मनोगत त्यांनी व्यक्त केलं, तो विचार व्यक्त केला, त्या विचारानुसार त्यांची कृती आपण सातत्यानं इथे पाहिलेली आहे. त्यांच्या गावामध्ये छोट्या मुलांचे अतिशय चांगल्या प्रकारे धम्मसंस्कार वर्ग ते घेतात. प्रत्येक जयंती कार्यक्रम जेव्हा जेव्हा त्यांना सुटी असते आणि ते गावामध्ये असतात तर गावामध्ये धम्ममय वातावरण तयार करण्याचं काम ते सातत्यानं करीत असतात. त्याबद्दल त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीनं एकदा परत अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
ह्यानंतर आज आपल्यामध्ये सन्माननीय अविनाश भगत साहेब जे दैनिक प्रकाश स्तंभचे संपादक आहेत आणि अधिस्वीकृतीधारकसुद्धा ते आहेत. तर मी भगत साहेबांना विनंती करतो की आजच्या ह्या मंगल प्रसंगी त्यांनीसुद्धा आपले विचार इथे व्यक्त करावेत. आपले आदर्श यांना प्रथमतः प्रणाम आणि वंदन करतो. उपस्थित मंचावरील सर्व बांधव आणि भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम जय भीम. तर प्रतिष्ठानविषयी जर बोलायचं असलं तर आपापला अनुभव सांगावा लागतो. कार्य आणि कीर्ती कसं आहे ते तर सगळं अपार माहितीच आहे. तर माझ्यासारखा मी स्वतः अनुभवलेलं एक थोडासा विषय मांडतो. मी गेली 20 वर्षामध्ये 2 न्यूजपेपर यादीवर चालवतो, गव्हर्नमेंटच्या लिस्टवर, दैनिक आणि साप्ताहिक. असे करून जवळपास 40 प्रतिनिधी विभागामध्ये आहेत. त्याच्यामध्ये माझे इथे प्रतिनिधी आहेतच. आमचे जे भटकरताई आलेले आहेत हे माझे बडनेऱ्याचे प्रतिनिधी आहे गेली 10 वर्षापासून. त्यांच्याकडे माझं कार्ड असते. म्हणजे सांगण्याचा विषय काय असतं, इतकं मोठं अपार काम असताना आणि 40 माणसं काम चालत असताना गेली हे 25 ते 30 वर्षापर्यंत यांचं काम आहे. मी इथे एक विद्यार्थी म्हणून सुद्धा यावेळेस माझं ॲडमिशन आहे आणि इथे 20 वर्षामध्ये असे अनेक विद्यार्थी घडतात. तितक्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये जर माझ्यासारखा इतरत्र ठिकाणी 20 वर्षामध्ये काम करून वृत्तपत्रामध्ये एक छोटा विद्यार्थी असतो तर प्रतिष्ठानचं काम किती 40 वर्षामध्ये मोठं असेल याची व्याप्ती शाब्दिक होऊ शकत नाही. कारण माझ्या अनुभवानुसार एखादं वृत्तपत्र चालवणं बाहेर जर मी निघालो तर 2-3 जिल्ह्यामध्ये बा संपादक म्हणून एक चांगल्या लोकांचा परिचय असतो. पण मी इथला एक साधा विद्यार्थी आहे. असे माझ्यासारखे हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची टीम आणि मुख्य प्रवर्तक भार साखळे साहेब करत आहेत. त्या कारणामुळे मी त्यांना शब्दसुमनाने तर स्वागत करतोच, परंतु त्यांच्या कार्याला, त्यांच्या टीमला वंदनसुद्धा करतो. कारण की विद्यार्थी घडवण्याचं आणि अशी यंत्रणा तयार करण्याचं काम राज्यातच नव्हे तर अग्रेसित देशामध्ये काम अवस्थानी झालेलं आहे. याचा सन्मान समाज बांधवांना जेवढा वाखाणा जो घेणे एवढा कितपत कमीसुद्धा आहे. कारण की भार साखळे सरांचं एवढं मोठं योगदान आहे. मी तर एकदा बघितलं होतं तर मी म्हटलं इथे विद्यार्थी झालो तर असं समजतो आहे की मला खूप मोठं असं काहीतरी शिकायला मिळत आहे. म्हणजे व्यवहारामध्ये माझं एक प्रकारचं प्रश्न आहे, परंतु इथला मी एक विद्यार्थी असताना मला एक इतकं मोठं प्रेरणा मिळाली की भार साखळे सरांच्या प्रतिष्ठानमध्ये मला शिक्षण घेता आलं, जे बाहेर कुठंच घेता नाही आलं. बाहेरची ओळख वेगळी आहे पण एक इथला विद्यार्थी म्हणून यांच्या कार्याला माझं निश्चितच योगदान राहीलच. भविष्यामध्ये त्यांच्या संपर्कात, मार्गदर्शनात काम करीलच. आता इतरत्र माहिती देण्यापेक्षा मला जो व्यक्तिगत अनुभव होता हा मांडला पाहिजे आणि इतरही लोकांनी प्रतिष्ठानशी जे काही सामाजिक जुडलं पाहिजे. मी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. सर्वांना माझं जय भीम. धन्यवाद साहेब. ह्यानंतर सुप्रिया उपासिका संघाच्या अध्यक्षा सन्माननीय सुशीलाबाई शिरसाट यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित असलेले उपासक उपासिका यांना माझा जय भीम. आता मला जास्त तर बोलता येत नाही, मी खेड्यावरची बाई आहे, पण मला असं वाटते आम्ही सगळं आशिष सरने आम्हाला सगळं समजून सांगलं, आमच्या खूप लक्षात बसलं. आम्ही कधी बघितलं नव्हतं, आम्ही खेड्याच्या महिला, पण याच्यापुढे आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्हीसुद्धा करू अशी मी हे करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द व्यक्त. धन्यवाद आई. ह्यानंतर मी वेणूताई शिरसाट यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. ह्यानंतर सन्माननीय बेबीबाई शिरसाट यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना माझा आमच्या गावचे मेजर विलास शिरसाट यांच्यामुळे आम्हाला हे एवढं पाहण्यात आलं. यांनाच आम्हाला याची माहिती दिली, नाहीतर आम्हाला काही माहिती नव्हती. आम्ही काही अजून पाहिलं नाही. 65 वर्षाची माझी वय झाली, अजून कोण काही आम्हाला कुठं नेलं नाही. पण हे मेजर आम्हाला लाभले. आमच्या गावाले, आमच्या मानकी गावाचा एवढा विकास करून राहिले ते की रात्रंदिवस झटून राहिले. पायटी अकोल्यातून 4 वाजता गावात येतात, 6 वाजता वंदना चालू करतात. यांना असाच आशीर्वाद असो अशीच माझी या भगवान बुद्धाच्याकडे प्रार्थना आहे. इथलं बोलून माझे 2 शब्द. यानंतर बडनेरा येथून आलेल्या उपासिका संघाच्या सन्माननीय साखरेताईंना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करा. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाई यांना अभिवादन करते आणि आपल्या सगळ्यांना वंदन करते. या प्रतिष्ठानाबद्दल आम्हाला सगळ्या नागसेन भांतेजीने आम्हाला या प्रतिष्ठानाबद्दल सांगितलं होतं आणि मला वाटते आपणसुद्धा कपिल मंडळाला भेट दिली होती.
आम्ही कपिल मंडळ बौद्ध विहार आणि संघर्ष महिला मंडळ दोन्हीतर्फे मी बोलत आहे. तुमच्या या प्रतिष्ठानाबद्दल खूप ऐकलं होतं, पण इथे येण्याचा योग मात्र आता आलेला आहे. त्याबद्दल आम्ही आपले सगळ्यांचे आभार मानते आणि प्रतिष्ठेचे जे सभासद आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानते. नुकतंच जागतिक वुमन्स डे झालेला आहे. वुमन्स डे सगळीकडे मनवण्यात आलेला आहे, पण म्हणतात ना की एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची कडकडा लवकर समजते. पण मला असं वाटते ते एका स्त्रीला न समजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती लवकर समजली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसूतीदरम्यान 6 महिन्याची रजा मंजूर केली आहे की नाही. मजा एका पुरुषालासुद्धा आपली कडा समजली आणि 6 महिन्याचा आपण रजा घेत असतो. ही बाबासाहेबाची पुण्याई आहे आणि बाबासाहेबांसाठी गौतम बुद्धासाठी जितकं करावं तितकं कमीच आहे. मी किरण साखरे वडनेरा आमच्या मिळकतीचा एक हिस्सा आम्ही समाजासाठी काढून ठेवत असतो. बाबासाहेबांनी म्हटलं, फूल नाही फुलाची पाकळी तरी अर्पण करा आणि आपल्या ज्या तळागाळातले लोक आहेत त्यांना समोर आणा. मी लायन्स क्लबतर्फे मी काम करते, त्याचे झोन चेअरपर्सन आहे आणि मी त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं आहे आणि समाजामध्ये जे खरंच गोरगरीब आहे त्यांची आम्ही मदत करत असतो. त्यांना जशी लागली तशी मदत करतो आम्ही. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण सगळं. कारण हे आमचे बाबासाहेबाची पुण्याई आहे आणि आमच्या बाबासाहेबच्या पुण्याईमुळे आपल्याला जे आज पाहायला मिळत आहे, आपल्याला आपण उपभोगतो आहे, ते कुठे नाही कुठेतरी आपल्याला द्यायला पाहिजे त्यांच्या पुण्याईनं. हे आमचं असं म्हणणं आहे. आणि माझे मिस्टर विलास साखरे आणि मी किरण साखरे आम्ही दोघांनी समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतला आहे. नागसेन भंतेजीनं आम्हाला इथे सांगितलं होतं की इथे खूप छान विहार आहे, प्रतिष्ठान आहे, तुम्ही एकदा भेट देऊनच या. आम्हाला खूप उत्सुकता होती की इथे यायची आणि एकदा भेट द्यायची. खरंच इथचं रमणीय वातावरण पाहून एवढा थंड आणि एवढा भव्य याच्यासाठी की मी अजूनपर्यंत आपल्या अकोला म्हणा अमरावती एवढ्या ह्याच्यामध्ये मी बघितलं नाही. त्यामुळे आपण जे कार्य केलं त्या कार्याला माझा सलाम आहे. आम्ही सगळ्या महिला मंडळी आहे, आम्ही सगळे कार्य करत असतो. पण आपण कार्य कसं करतो? थोडं. एकदा मी एक कथा सांगते. एकदा गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी रानाने जात होते. त्या अनुयायांना दिसले की इथे एक खड्डा खोदलेला आहे आणि तिथे एक सापळा पडलेला आहे. ते परत पुढे गेले. पुढे त्यांना एक खड्डा दिसला आणि त्या खड्ड्यामध्ये एक परत सापळा दिसला. ते परत पुढे गेले. पुढे जाता शेवटी त्यांना राहावलं नाही. त्यांनी गौतम बुद्धांना विचारलं, बुद्धजी, हे इथे प्रत्येक ठिकाणी खड्डा खोदला आहे, एक सापळा दिसतो आहे, हा काय प्रकार आहे? मला समजलं नाही अजूनपर्यंत आम्हाला. तर तुम्ही कृपा करून आम्हाला समजवता का हे काय आहे? तर भगवान बुद्धांनी आपल्या मधुरवाणीतून त्यांना सांगितलं, हा खड्डा त्यांनी खोदलेला आहे ज्याला पाण्याची गरज होती. आणि त्यांनी काय केलं, एक असं एकट्याने तो खोदला. एकट्याने तो खड्डा खोदला. त्यामुळे ना त्या खड्ड्याला पाणी लागलं ना त्यांना पाणी प्यायला मिळालं. त्याच्यामुळे ते तिथेच मरण पावले विना पाण्याने. त्याच्यामुळे जर तोच खड्डा सगळं मिळून जर खोदला असता तर तिथे पाणीसुद्धा लागलं असतं आणि पाण्याने त्यांची तहान पण गेली असती आणि आज ते जिवंत पण असते. हे त्यातलं रहस्य होतं. तर माझं पण असं म्हणणं आहे, आपण शरीराने जरी वेगवेगळं असलो तरी मनाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहोत, विचाराने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहोत. तर त्या विचाराला धरून तुम्ही एक वेगळं सहकार्य न करता एकजूट होऊन जर तुम्ही कार्य केलं तर नक्कीच तुमच्या कार्याला मिळकतीला भरभरून यश मिळेल. मला असं वाटते की मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे. माझ्यापेक्षा छान विद्वान इथे आहे, मोठे विद्वान इथे आहे. पण मला थोडंसं राहावलं नाही म्हणून मी बोलले. आणि मी जिथे बोलते तिथे मी एकत्रीकरणाचं बोलत असते.
त्याच्यामुळे जर मला माझ्या हातून काही चूक झाली असेल, बोलायचं तर भरपूर आहे, पण आपली जे टाईम वेळेचा अभाव आहे त्याच्यामुळे थोडंसं मी माझं बोलणं इथेच थांबवते आणि प्रयत्न करीन मी माझ्या हातून जेवढे जास्त कार्य होईल समाजाविषयी, मग तो कुठलाही समाज असो, मला कुठलाही समाज असो, मला त्याच्याशी नाही, आपलं तर आहेच आहे, पण आपल्यापेक्षा पण गरीब लोक आहे, आपल्यापेक्षा पण एकदम खालचे लोक आहे, मी त्यांना पण माझा हात देऊन त्यांना उभं करायचा प्रयत्न करेन. बस एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते आणि या प्रतिष्ठानाने आम्हाला इथे सामावून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई. ह्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय गजबेताईंना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी नमन करते. इथे असलेले सगळे मान्यवर, त्यांना सर्वांना जय भीम. आम्हाला थोडा उशीर झाला यायला, कारण आम्ही निघालो तर सकाळीच होतो, पण फार वेळ झाला, त्याच्याबद्दल क्षमस्व. आज आम्ही खूप दिवसापासून इथे येण्याचा प्रयत्न करत होतो. जवळपास नागसेन बनतेजींनी आम्हाला जेव्हापासून कपिल मंडळमध्ये आलेले सर, तेव्हापासूनच आमची इच्छा होती. मी यांना तयार पण केलेलं, पण आम्हाला मध्ये मध्ये खूप अडथळे आले. शेवटी आज योग आला, तोही उशीर झाला आम्हाला. तसं किरणने सगळं सांगितलेलंच आहे. ती जास्त बोलली, त्याच्यामुळं मी आता काही जास्त बोलत नाही. सगळ्यांच्या वतीने मी माफी मागते सगळ्या उशीर झाल्याबद्दल, आणि धन्यवाद. धन्यवाद ताई. आज ह्या चिंतन सभेच्या निमित्तानं आपल्या अकोल्यामधील न्यू भीमनगर कृषीनगर येथील रहिवासी कुमारी श्रेया रवी सुरळकर ही विद्यार्थिनी 11वीमध्ये शिक्षण घेत आहे. तिची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी ज्या नेपाळला होणार आहेत 3 ते 7 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा जी नेपाळला होत आहे त्याच्यासाठी तिचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ती अतिशय साधारण परिवारामधील आहे. तिचे आईवडील मजुरी करतात आणि नेपाळला जाण्याइतपत तिची आर्थिक परिस्थिती नाही. तर त्या आर्थिक मदतीसाठी विनंती करण्यासाठी आणि तिची माहिती देण्यासाठी इथपर्यंत ती आलेली आहे. मी श्रेयाला विनंती करतो तिने समोर यावं. सर्वप्रथम मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांना श्रेयाची ही जी किक बॉक्सिंगसाठी निवड झालेली आहे राष्ट्रीय स्पर्धेकरता, त्या निवड झाल्याबद्दल तिचं प्रतिष्ठानच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सरांनी करावं. श्रेयाची तिने ह्यापूर्वी राजस्थानला ज्या स्पर्धा झाल्या होत्या राष्ट्रीय स्पर्धा, त्याच्यामध्ये ती यशस्वी झाली आणि आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी किक बॉक्सिंगसाठी तिची निवड झालेली आहे. तर तिच्याबद्दल आणखी विशेष माहिती सांगण्यासाठी मी श्रेयालाच विनंती करेन की तिने आपली स्वतःची माहिती द्यावी आणि मदतीचं आवाहन करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते व तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जय भीम. माझे नाव श्रेया रवी सुरळकर. मी न्यू भीमनगर कृषीनगर इथे राहते. मी 8 वर्षाची होती तेव्हापासून किक बॉक्सिंग खेळते. मी आजपर्यंत खूप चॅम्पियनशिप खेळलेल्या आहेत, त्यात मेडल अचीव केले. मी राष्ट्रीय स्पर्धा पण खूप खेळलेल्या आहेत, पण मला आंतरराष्ट्रीयकरिता आता जी निवड झाली त्याकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, कारण की माझ्या घरची इतकं अफोर्ड नाही करू शकत. गरीब परिस्थितीतून येते मी तर माझी सर्वांना आवाहन करते की मला आर्थिक मदत करावी. धन्यवाद. श्रेयाने जी काही मदतीची आपल्याला विनंती केलेली आहे
तर आजच्या चिंतन सभेला उपस्थित असलेले इंजिनियर राजेंद्र इंगळे साहेब यांनी 1000 रुपयाची मदत श्रेयाला तिच्या पुढच्या यशस्वी वाटचालीकरता केलेली आहे. सर दादा बँक डिटेल्ससुद्धा त्यांनी दिलेले आहेत. मदत करायची असेल त्यांनी कृपया तिला मदत द्यावी. मी मानकी येथील एक भारतीय सैनिक असून लेह लडाखला ड्युटीला आहे. तर मी एक सांगू इच्छितो की या मुलीचा आणि मुलीच्या आईवडिलांचा आमच्या मानकी गावामध्ये बोलावून सत्कार करून आमच्या गावाच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने जे काही आपापल्या परीनं मदत होईल ते आम्ही उद्या संध्याकाळी जाहीर सांगतो आताच, म्हणजे शुभ मुहूर्ताला वेळ नाही. तर आम्ही यांना आमंत्रित करतो की या मुलीने आईवडिलांसोबत आमच्या गावामध्ये संध्याकाळी यायला जायला मी घ्यायला स्वतः येईल आणि आमच्या गावाकडून मानकी गावाकडून जे काही मदत होईल ते आम्ही 1 रुपयापासून 500, 1000, 10,000पर्यंत आमच्या परीने जे काही होईल. आमच्या गावामध्ये पण नोकरीवर भरपूर लोक आहेत, मी पण एक आहे. आता माझ्या खिशामध्ये जेवढे होते तेवढे दिले, पण उद्या मी अरेंजमेंट करून या मुलीला जे माझ्याकडून एक हे होईल आणि आपल्या समाजातील एक अष्टपैलू म्हणा का किंवा एक खिलाडी म्हणा तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळायला जात आहे, तर आमच्या गावाचं त्याच्यामध्ये योगदान असायला पाहिजे. म्हणून मी त्यांना आमंत्रित करतो आणि उद्या संध्याकाळी सत्कार कार्यक्रम आम्ही या मुलीचा आमच्या गावामध्ये ठेवतो आणि सुप्रिया उपासिका संघही उद्या संध्याकाळी हजर राहतील. जय भीम. धन्यवाद. श्रेयाचा फोनपे नंबरसुद्धा आहे. ज्यांना फोनपेला टाकायचे असतील तर श्रेयाचा फोनपे घेऊन तुम्ही तिला मदत करू शकता पुढच्या यशस्वी वाटचालीकरता. यानंतर ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांना मी विनंती करतो त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावं. आज आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानला मानकी येथून सुप्रिया उपासिका संघ आणि बडनेरा अमरावती येथून संघर्ष महिला मंडळ हे दोन्ही महिला संघ इथे आलेले आहेत. तर ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण दोन्ही महिला संघाचं उपासिका संघाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत, अभिनंदन करणार आहोत. मी दोन्ही महिला संघांना विनंती करतो त्यांनी समोर इकडे यावं आणि विचारमंचावर विराजमान मान्यवरांना मी विनंती करेन त्यांनी दोन्ही संघाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत रविदास, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, संत गाडगेबाबा, पेरियार स्वामी नायकर यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. विचारमंचावर मला वाटते जे होते त्यांनी बसायला काही हरकत नाही, परंतु ठीक आहे. देगावरून आलेला उपासिका संघ, मानकीवरून आलेला उपासिका संघ, त्याचे असणारे सक्रिय
आंबेडकरी अनुयायी सरसेनापती मिलिटरी मॅन उल्हासजी मोहोड साहेब, आपले उल्हासजी शिरसाट साहेब, आणि त्यांचा उपासिका संघ, बडनेर अमरावतीवरून आलेला संघर्ष उपासिका मंडळ म्हणा, उपासिका संघ म्हणा, महिला मंडळ म्हणा, आणि ऐतिहासिक प्रतिष्ठानचे असणारे या ठिकाणी पदाधिकारी, धम्मदान दाते, माझ्या बंधू आणि भगिनींनो, ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत होत आहे, आपलं अभिनंदन होत आहे. आपणाला सांगताना आनंद होतो, ऐकू येते ना, आपणाला सांगताना आनंद होतो की एक प्रकारे या भव्य बुद्धविहाराचं उद्घाटन अकोला आणि अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने झालं असं आपण आज समजूया. कारण हा पहिला कार्यक्रम आहे बुद्धविहारामधला, हे आपण ध्यानी घ्यावं. या कार्यक्रमाची टेस्ट देखील या ठिकाणी आपण एक प्रकारे घेत आहोत. जर 5-10 लोक असले तर साऊंड इको होतो. आपण बोललो की तेच आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकू येते, हा डोम असल्यामुळे. पण 100पेक्षा जास्त लोक जर असले तर साऊंड इको होत नाही. आपण बोलल्यानंतर तो ॲब्सॉर्ब होत राहतो आणि मग आपणाला स्पष्ट ऐकू यायला लागते. परंतु जास्त लोक असले आणि आपल्याला ऐकायला त्रास होत असेल, काही प्रमाणात का होईना कानाला त्रास होत असेल, कानाला त्रास म्हणजे मग डोक्याला त्रास, बुद्धीला त्रास, विचारांना त्रास, म्हणून एक प्रकारे त्याची आपण आज टेस्ट घेत आहोत, परीक्षा घेत आहोत. याच्यावरचा उपाय असा आहे, तो आपण उपाय काढून ठेवलेला आहे. या संपूर्ण डोमला आपण POP करणार आहोत. संपूर्ण डोमला POP करणार आहोत. त्याचा किमान 15 ते 20 लाख रुपयाचा खर्च आहे. तो खर्चाचा काही भाग नाही. तो 15-20 लाख असो का 40-50 लाख असो, बौद्ध समाज, आपला समाज या देशातील सर्व समाजापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, विचारांच्या दृष्टिकोनातून, राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आदर्श समाज आहे. देशातील कोणताही अन्य समाज घेतला, कोणताही घ्या, मग मारवाडी घ्या, गुजराती घ्या, कुणबी पाटील देशमुख घ्या, म्हणजे त्या चातुर्वर्ण या लोकांनी जो निर्माण केलेला आहे, त्या चातुर्वर्णाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र देखील, शूद्रामध्ये कुणबी आहे, तेलीमाळी कोळी आहे, मराठा देशमुख आहे, यांनी शिवाजी महाराजाला शूद्रात टाकलेला आहे. हा सगळा समाज एकीकडे आणि आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध समाज हा एकीकडे. याची तुलना जर केली तर आपला समाज सगळ्या समाजाला तत्त्वज्ञान पुरवेल, राष्ट्रीय स्वरूपाचं, मानवतेच्या स्वरूपाचं एवढा आदर्श समाज अन्य समाजासाठी आहे. कोणी कितीही चिंतन करा, अभ्यास करा,
हे वाक्य काळ्या दगडावरचीच नाही तर सगळ्या दगडावरची रेष आहे. आणि म्हणून आपल्या समाजावर खूप मोठी जबाबदारी आहे. अन्य समाज बदलले पाहिजे, कर्मकांडी समाज बदलले पाहिजे, अंधश्रद्धेचे समाज बदलले पाहिजे, विषमता मानणारे समाज बदलले पाहिजे. आणि त्याचं प्रबोधन करण्याचं काम, त्यासाठी प्रबोधन करण्याचं काम कोणाचं आहे तर आपल्या बौद्ध समाजाचा आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला निक्षून सांगितलेलं आहे. आणि आपला समाज ते काम करत आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आता खूप चांगले चांगले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. इंजिनियर इंगळे साहेबांनी विचार व्यक्त केले. मिलिटरीमॅन उल्हासजी शिरसाट साहेब यांनी देखील सुंदर विचार मांडले. आमच्या भगिनींनी, देगाव मानकीच्या भगिनी उपासिका आणि आपल्या असणाऱ्या बडनेरच्या उपासिकांनी देखील सुंदर विचार या ठिकाणी मांडलेले आहे. तथागत बुद्धाचं जे उदाहरण दिलेलं आहे ऐक्य राखण्याचं, विहिरीचं, गड्ड्याचं, हे खूप उत्तम प्रबोधन आपल्या उपासिकेंनी केलेलं आहे. माझ्या मित्रांनो, मी आपणाला अत्यंत संक्षिप्तपणे फक्त 5 मिनिटात या ठिकाणी आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान आपलं सगळ्यांचं आहे. भारतातील बाबासाहेबांच्या विचारांचे जे जे असतील त्या सगळ्यांचं हे प्रतिष्ठान आहे, हे प्रामुख्यानं ध्यानी घ्यावं. कोणत्या एकट्या दुकट्याचं प्रतिष्ठान नाही आहे. तो भारताकडे असो का अन्य कोणीही असो, एकटा मनुष्य काहीही करू शकत नाही. आणि म्हणून 5 मिनिटामध्ये मी आपल्यापुढे विचार मांडल्यानंतर आपणाला विनंती राहील की देगाव मानकीच्या ज्या उपासिका आहेत त्यांनी संपूर्ण प्रतिष्ठान खालूनच पाहत 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 वर आलेले आहेत. तुषारकुमार खंडेराव यांनी समजावून सांगितलेलं आहे. तर कार्यक्रम संपल्याबरोबर देगाव मानकीच्या उपासिका हे सरळ खाली उतरून त्यांची जेवणाची अरेंजमेंट खाली कॅन्टीनमध्ये आहे. आणि बडनेरच्या ज्या उपासिका संघ आहे, मग लगेच तुषारकुमार काय करतील की त्यांना खाली उतरवत याच्या खालचा मजला, त्याच्या खालचा मजला, त्याच्या खालचा मजला, ज्यांना लिफ्टनं जाणं आवश्यक आहे त्या लिफ्टनं नेल्या जातील, जे चालू शकतात त्या जिन्यानं उतरतील. म्हणजे त्यांचं जेवण होईपर्यंत तुम्हाला सगळं प्रतिष्ठान समजावून सांगितलं जाईल. खाली उतरल्यानंतर त्यांचं जेवण समाप्त झालेलं असेल, मग तुम्ही लगेच जेवायला बसणार. आणि म्हणून या पद्धतीनं आपला टाईम मॅनेजमेंट आपण करूया. माझ्या उपासिकांनो, आता बडनेरच्या आमच्या भगिनीनं या ठिकाणी सांगितलं की त्या सतत गोरगरीब समाजाला मदत करत राहतात. आपण सगळेच मदत करत राहतो हे श्रेयावरून आता लक्षात आलेलं आहे आपल्या. श्रेयासाठी सगळ्यांचं मन तुटत आहे, जीव तुटत आहे. ती आपल्या गरीब समाजाची मुलगी, गरीब परिवाराची मुलगी, ती नेपाळमध्ये जात आहे. आताच मी तिला किती खर्च येते ते पाहला. त्यांचे जे कोच आहेत, पाचकवडे आहेत ना, त्यांनी 1.25 लाख रुपये खर्च त्यांना त्या मुलीला सांगितलेला आहे. त्याची एंट्री फी, विमानानं जाण्याचा खर्च, म्हणजे इथून नागपूर, नागपूरवरून विमानानं दिल्ली, दिल्लीवरून विमानानं नेपाळ. आणि खूप आनंदाची बाब आहे, आंतरराष्ट्रीय जगाच्या स्पर्धा आहेत, जगाचे सगळे राष्ट्र त्या ठिकाणी येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व ती श्रेया करणार आहे बॉक्सिंगमध्ये. आणि म्हणून खूप मोठी स्पर्धा
आहे ते, आणि ती 100% जिंकणार आहे. तिला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. तिला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण भरभरून तिला आपल्या परीनं, मग ते 50 रुपये असो, 100 असो, 200 असो, 500 असो, 1000 असो, 2000 असो, या ठिकाणी आपण प्रवासात असताना देखील आपल्या असणाऱ्या पॉकेटमधील जो पैसा आहे तो तिला तुम्ही दिलेला आहे. मी तिच्या वडिलाला, तिचे वडील आले होते पण त्यांना कामाला जायचं होतं, ते निघून गेले. वडिलांना विचारलं की बा किती जमा झाले आतापर्यंत अकाउंटमध्ये, तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्वरूपाचे आपले जे नेते आहेत, अनेक नेते, त्यापैकी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांनी व्हिडिओ जाहीर केला तिच्या संदर्भातला, हा मी ऐकवतो. श्रेया रवी सुरळकर 17 वर्षाची विद्यार्थिनी आहे. किक बॉक्सिंग मध्ये ती भाग घेते. नॅशनल लेवलला जयपूरला ती आता जिंकली, पहिली आलेली आहे. तेव्हा इंटरनॅशनल किक बॉक्सिंगमध्ये तिची निवड झालेली आहे. नेपाळला तिला खेळायला एप्रिल महिन्यामध्ये जायचं आहे. मी सर्व स्पोर्ट्स प्रेमी यांना आवाहन करतो की गरीब कुटुंबामधला आहे, आर्थिक मदतीची गरज आहे, आपण त्यांना आर्थिक मदत करावी. तिचं अकाउंट स्टेट बँकेमध्ये आहे. तिचा अकाउंट नंबर 3701122146. FCI कोड जो आहे तो SBI N 0002171 ब्रांच पंजाबराव कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ इंडिया. ज्यांना ज्यांना मदत करणं शक्य आहे त्या सर्वांनी मदत करावी अशी विनंती. टाळ्या वाजवून आपण स्वागत करा. आता आमच्या बडनेरच्या उपासिकेनं या ठिकाणी जे गड्ड्याचं उदाहरण दिलं, ते उदाहरण या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर एक प्रकारे आपल्याला सांगत आहेत. ते उदाहरण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे. अनेक लोक असं म्हणतील की राष्ट्रीय स्वरूपाचे नेते बाळासाहेब आंबेडकरचं पटकन देऊन टाकतात 1.25 लाख, परंतु त्याला अर्थ नाही. ज्याला जेवणपुरी म्हणतो ना आपण, त्या जेवणपुरीला अर्थ आहे. थेंबे थेंबे तळे साचेला अर्थ आहे. दान देण्याची क्षमता वाढली पाहिजे. 5-50 लोकांकडून जर ते दान आलं तर ते दान जे आहे ना, तिच्या असणाऱ्या यशाला खूप कारणीभूत ठरते माझ्या मित्रांनो. आणि म्हणून बाळासाहेबांनी त्या पद्धतीनं, अनेक लोकांनी विचारलं सर हे का हो, कसं काय, तर बाळासाहेब तर देऊ शकतात. अरे बाळासाहेब तर देऊ शकतात, तुम्ही आपणही देऊ शकतो, परंतु समाजाचं ऐक्य होण्यासाठी, समाजाचं मन नेहमी करता दानी होण्यासाठी काहीतरी कारण लागते आणि ॲक्शन लागते. आणि म्हणून या ठिकाणी मिलिटरी मॅन शिरसाट साहेब जे आहेत, देगाव मानकीचे, तुमचं मानकी आहे ना, पण ते मानकी म्हटलं की देगाव आहे, त्यामुळे वाईट नको. हां, आणि म्हणून त्यांनी जे आव्हान केलं, उद्या ते श्रेयाला, श्रेयाच्या वडिलाला आणि आईला घ्यायला 4 व्हीलरने येतील, त्यांनी जाहीर केलं. 4 व्हीलरने येतील, तो सन्मान आहे. त्यांना घेऊन जातील. त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचा मेळावा होईल. तिथं किक बॉक्सिंग काय आहे ते हवेत एखाद्या वेळेस सांगूनही टाकेल तिथं.
आमच्या खेड्यातील महिला, मुली, मुलं हे प्रेरित झाले पाहिजे. ते जिंकून आल्यानंतर पहिलं प्रशिक्षण तिनं देगाव मानकीच्या मुलांना द्यावं असं आपण जाहीर करूया. आणि म्हणून उद्याला ठरलेल्या टाईमला शिरसाट साहेब त्यांचा आता मोबाईल नंबर वगैरे घेतलाच असेल तर उद्याला ते येणार आहेत. आपण एखाद्या गोष्टीला कमी समजलं, दुर्लक्ष केलं की आपल्यासाठी ती गोष्ट खूप कठीण होऊन जाते. माझ्या मित्रांनो, सोप्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की ती गोष्ट खूप कठीण होऊन जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलेला आहे. पण आपण पाहतो आपल्या लोकांना खूप शिकलेला असला तरी बातमी नाही तयार करतायत. आपल्या घरी कार्यक्रम असला, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे भंतेजी आले, प्रवचन झालं, बातमी नाही लिहित आहेत. का किती शिकला? 22वा वर्ग, 25वा वर्ग. अरे बातमी, घरी लग्न असलं, अरे पत्रिका कोण तयार करेल रे? पत्रिका नाही तयार करतायत. एखादी स्पर्धा घ्यायची असली तर निमंत्रण पत्रिका तयार नाही करतायत. मोठा कार्यक्रम असला, हँडबिल तयार नाही करतायत. आणि बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय. 22 प्रतिज्ञाचं पालन झालंच पाहिजे. 22 प्रतिज्ञाचं पालन झालंच पाहिजे. सकाळी उठले की पोरं कोणाच्या शाळेत? RSS वाद्यांच्या शाळेत. जयदेव जयदेव है ना. 22 प्रतिज्ञाचं पालन झालंच पाहिजे. भाषण झन्नावून सकाळी उठले की आपले मुलं मुली नातवंड हे RSS वाद्यांच्या शाळा कॉलेजमध्ये शिकतात. तिथं सरस्वतीची पूजा, विद्येची देवता बनवून टाकली त्यांनी. 4 हातावाली, 8 हातावाली. सावित्रीबाई फुले बाजूला. 22 प्रतिज्ञाचं पालन झालं पाहिजे. दुर्गादेवी शाळेत बसते, सरस्वती शाळेत बसते, गणपती शाळेत बसते आणि बौद्धांचे लेकरं तिथं शिकतात. आम्ही स्वाभिमानी आहो बरं. हो, बाबासाहेबांचे आम्ही स्वाभिमानी. लेकरं कुठं शिकतात? RSS वाद्यांकडे. आम्ही खूप शिकलो, बाबासाहेबांनी सांगितलं. त्यांच्या शाळेत खूप शिकलो. शिकल्यानंतर दे ग माय जोगवा, देता कायची नोकरी? या कंपनीत भेटेन काय, त्या कंपनीत भेटेन काय, या RSSच्या असणाऱ्या बँकेत भेटेल काय, त्या RSSच्या कॉलेजमध्ये भेटेल काय, है ना. आणि आम्ही स्वाभिमानी. 60 वर्षापासून हा लपंडाव सुरू आहे. आता आपल्या गळ्याभोवती आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या उपासिकांना, महिलांना संबोधून काय म्हणतात नागपूरच्या असणाऱ्या अधिवेशनामध्ये? समाजाची उन्नती किती झाली हे जर पाहायचं असेल तर आपल्या महिला किती सुधारल्या ते पहा, म्हणजे समाज किती सुधारला ते लक्षात येईल. ह्या महिला ज्या आहेत ना, समाजाला नम्रपणे, स्वातंत्र्य, समता, बंधुभावाने उठ बस काढायला लावू शकतात. एवढी ताकद आपल्या समाजाच्या असणाऱ्या महिलांमध्ये आहे. माझ्या मित्रांनो, एवढी ताकद आपल्या महिलांमध्ये. आपल्या महिलांनी जर पदर खोचला तर जे निश्चित कराल ते समाजासाठी आपल्या महिला करू शकतात. मनुष्य जर सामाजिक नसेल त्याला सामाजिक बनवू शकतात. कार्यक्रम आहे ना, या ना जाऊन. मी येते तुमच्यासोबत. घरात बसून काय करता? कोणीही सांगितलं तर माणूस ऐकणार नाही, पण 99% माणसं महिलेनं जर सांगितलं तर ऐकणं आहे. माझ्या मित्रांनो, आणि म्हणून जे सामाजिक नाही त्यांना सामाजिक बनवू शकतो आपण. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोलाची गोष्ट सांगितली. या ठिकाणी आमच्या महिलांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे.
आपल्या समाजाजवळ जे तत्त्वज्ञान आहे बुद्धाचं, शाहूंचं, फुलेंचं, जिजामातेचं, महात्मा फुलेचं, सावित्रीबाईचं, भीमाईचं, रमाईचं, जे तत्त्वज्ञान आहे अन्य कोणाकडेच ते तत्त्वज्ञान नाही. आणि या तत्त्वज्ञानाचा आधार काय माहीत आहे? या तत्त्वज्ञानाचा आधार आहे त्याग. आला चव तर केला दगडाचा महादेव. यानं काही होत नाही माझ्या मित्रांनो. विद्यार्थी ज्या वेळेला आता ते किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर कशी गेली, डेली प्रॅक्टिस आहे तिची, डेली प्रॅक्टिस. तिला महिन्यातून चेव येऊ द्या, महिन्यातून प्रॅक्टिस करू बा, 1.5 महिन्यातून प्रॅक्टिस करू बा. ते अकोला शहराच्या बाजूला नाही जात, पण डेली प्रॅक्टिस केली तिनं. आपण ज्या पद्धतीनं रॅपिडली परिश्रम घेऊ त्या पद्धतीनं समाजाची उन्नती होते माझ्या मित्रांनो. त्याग केला, महिन्यातून एक वेळेला, वर्षातून एक वेळेला, या त्यागानं काहीच होत नाही. आपल्याजवळचं सगळं जे आहे आपलं प्रतिष्ठान याचा प्रचार प्रसार करते आहे. तुम्हाला माहीत आहे, मलाही माहीत आहे. आपल्याजवळ जेही आहे ते सगळं बाबासाहेबांचं आहे, सगळं बाबासाहेबांचं आहे. मी नेहमी करता इथून नम्रपणे आव्हान करत राहतो आणि सांगतो की प्राध्यापक भारसाकडेनं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वजा केले स्वतःमधून, तुमच्यासमोर बहुजन समाज या रस्त्यावर भारसाकडेला ठोकल्याशिवाय राहत नाही. आपण बाबासाहेबाचं नाव घेणं सोडलं की आपल्याला पायाखाली तुडवलं. आणि म्हणून आपले सगळे काही बाबासाहेब आहेत. बाबासाहेब पॉवर आहे, सगळं बाबासाहेबांचं आहे. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी काय म्हटलं, अरे सगळंच तर माझं आहे, तुम्हीच कबूल करता. मग तुम्ही जी कमाई करता त्याच्यातला रेग्युलर सातत्यानं नियमितपणे 20वा हिस्सा या गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी दिला पाहिजे. 60 वर्षामध्ये दिला गेला नाही, 60 वर्षात दिला गेला नाही. आम्हाला नोकऱ्या मिळाल्या बाबासाहेबांमुळे, शिक्षण मिळालं बाबासाहेबांमुळे. मग प्राध्यापक भारसाकडेला जर 2 लाख पगार असेल तर त्याला तुम्ही विचारलं पाहिजे की 2 लाख पगार आहे, बाबासाहेबांनी 20वा हिस्सा सांगितला, तर तू गड्या या समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येक महिन्याचे 10,000 दिले का? प्रत्येक महिन्याचे 10,000. 2 लाखाचा 20वा हिस्सा होतो 10,000. काही जास्त आहे का? नाही आहे. 1,90,000 बाबासाहेब म्हणतात तू ठेव गड्या, पण 10,000 या गरीब समाजासाठी दे. 60 वर्षात आरक्षणधारी वर्गानं दिले नाही. जयंती आली 500 रुपये, 200 रुपये, आता कुठं घ्या बाबा 1000. वर्षातून 2, 4, 5, 10 वेळा. आता मी जर वर्षातून 2, 4 वेळा असे करून 500, 500, 500, 1000 करून 5,000 देईल, 10,000 देईल, पण मला किती द्यायला पाहिजे? महिन्याचे 10,000 गुणिला 12 महिने 1,20,000 वर्षातून. एका वर्षाला 1,20,000. 40 वर्ष नोकरी केली. 1,20,000 गुणिला 40 वर्ष, 12 48, 48 लाख मी गरीब समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी द्यायला पाहिजे.
परंतु माझ्या आया बहिणींनो, मागील 60 वर्षामध्ये कोणत्याही प्रबोधनकारानं हा मुद्दा आपल्यापर्यंत आणला नाही. कारण तो आणला असता तर त्याच्यावर उलटला असता. लोकांनी म्हटलं असतं तुझं काय, आणि म्हणून हा मुद्दा चुपचाप ठेवून देण्यात आलेला आहे. त्यामुळे नुकसान काय झालं माहीत आहे? 60 वर्षामध्ये जर आपण 20वा हिस्सा दिला असता, बाबासाहेबांचाच पैसा बाबासाहेबांच्या समाजासाठी, 100तले 5 रुपये, बाबासाहेब म्हणतात 100तले 5 रुपये, 95 तुझ्याकडे ठेव बाबा. त्याचा आपण अभ्यास केला प्रतिष्ठाननं पहिल्यांदा 2000 ते 2004 पर्यंत याचा अभ्यास केला. काय निष्पन्न झालं? जर 20वा हिस्सा दिला गेला असता, शिकलेल्या सवरलेल्या उच्च शिक्षित उच्च नोकरीवाले सगळे, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 ते 5 हजार कोटीचं काम आपल्या समाजाचं झालं असतं. माझ्या मित्रांनो, फिगर कोणता आहे? मी नेहमी करता सांगतो, मी एक कॉमर्सचा मास्तर आहो. ब्लॅक बोर्डवर आपण सिद्ध करून देऊ शकतो. 4 ते 5 हजार कोटीचं काम प्रत्येक जिल्ह्यात झालं असतं. याच्यात काय झालं असतं माहीत आहे? प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या 10 कॉन्व्हेंट समाजाच्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 हायस्कूल समाजाच्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 कॉलेजेस समाजाच्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 लॉ कॉलेज, 1 इंजिनिअरिंग कॉलेज, 1 मेडिकल कॉलेज, टोलेजंग 10 मजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्या शाखा, आपल्या रिअल इस्टेट कंपनीज, आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीज, आपल्या ट्रॅव्हल कंपनीज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह फार्मिंग 500 एकराची. कोणाकडे आपल्याला पदर पसरण्याची गरज असते का? आज श्रेयाचे आई वडील बँकेमध्ये, पतसंस्थेमध्ये, कॉलेजमध्ये, कोऑपरेटिव्ह फार्मिंगमध्ये, ट्रॅव्हल कंपनीमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25,000 गरीब परिवार आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत आपण वर आणू शकलो असतो. 60 वर्षात झालं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. प्रत्येक गोष्ट, एखाद्या झाडाला फळं आले तर ते पिकायला वेळ असतो. आपलाच समाज आहे. लेकरांना मांडीवर घाण केली तर का मांडी थोडी कापतात? समाज तर चांगला आहे, पण हातात कंगण बांधून पुढे निघाले पाहिजे लोक. समाज उत्तम आहे, समाज त्याला सहकार्य केल्याशिवाय राहत नाही. माझ्या मित्रांनो, त्याचं जिथं जागतं उदाहरण आपलं प्रतिष्ठान आहे. 120 कोटीचं काम आपल्या गरीब समाजाचं झालेलं आहे. माझ्या मित्रांनो, प्रतिष्ठानद्वारा 120 कोटीचं काम. आपलं कॉलेज सुरू झालं, आपली पतसंस्था सुरू झाली, कोऑपरेटिव्ह फार्मिंगची तयारी सुरू झाली, आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजचे प्रस्ताव पाठवण्याचं काम सुरू झालं. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 8 मजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक उभी झाल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प आहे माझ्या मित्रांनो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? ठीक आहे, 20वा हिस्सा नाही देता आला, पण कमीत कमी आपलं प्रतिष्ठान आहे, सगळ्यांचं आहे. आनंदाची बाब तुम्हाला सांगतो, देशातील सगळ्यात मोठी सदस्य संख्या असणारी संस्था कोणती असेल तर ही आपली संस्था आहे. माझ्या मित्रांनो, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. जवळजवळ 4000 आजीव सदस्य आपल्या संस्थेचे आहेत. एवढी सदस्य संख्या देशातील कोणत्याच संस्थेमध्ये नाही आहे. हे एकी आहे. हे सगळे मिळून विहीर नाही,
आपण तलाव तयार करत आहोत माझ्या मित्रांनो, सगळे मिळून तलाव तयार करत आहोत. पूर्ण जिल्ह्याला आपण पाणी तिथून देणार आहोत. शिवाजी महाराजाचे गुणगान गायला जातात, माहीत आहे ना, चांगली गोष्ट आहे. 365 किल्ले तयार केले त्यांनी, जिंकले. आपले किल्ले कुठे आहेत? बाबासाहेबांचे बुर्ज कुठे आहेत? हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आपण काय उगाच स्वप्न पडलं आपल्याला म्हणून आपण उभं करत आहोत असं नाही आहे. महाराष्ट्र शासनानं जी ग्रंथसंपदा प्रसिद्ध केलेली आहे तो 18वा खंड आपण वाचून पाहावा. विकत मिळते. 18व्या खंडाचे 3 भाग आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3. आपल्या समाजाला करंगडी धरून जर वर आणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जे कामं आहेत की या देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोरगरीब समाजाच्या चळवळीच्या टोलेजंग इमारती उभारण्याची आवश्यकता आहे. हे बाबासाहेबांचं विधान आहे आणि म्हणून आपण ते केलं पाहिजे. तर आता तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये माहीत आहे का? अमरावतीमध्ये तयारी चालू आहे. जवळजवळ 100 ते 125 लाईफ मेंबर. अकोला जिल्ह्याच्या नंतर नंबर 1चा जिल्हा अमरावती जिल्हा आहे. ते लाईफ मेंबर झाले आहेत माझ्या मित्रांनो. दुसरा नंबर नागपूरचा लागतो. नागपूरचे जवळजवळ 60 ते 70 लाईफ मेंबर आपल्या प्रतिष्ठानचे आहेत आणि देशभरातून आहेत. मोलमजुरी करणाऱ्या आमच्या आया बहिणीपासून तर कलेक्टर, SP, न्यायाधीश, सुपर क्लास 1 यांच्यापर्यंत लाईफ मेंबर आपल्या प्रतिष्ठानमध्ये आहेत. आपण काय म्हणतो, विनंती करतो, तुम्ही लाईफ मेंबर व्हा. लाईफ मेंबर म्हणजे प्रतिष्ठेचं पद आहे. लाईफ मेंबर म्हणजे या करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीचे मालक मेंबर आहात. मालक मेंबर व्हा. शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आपण जर गेलो आणि लाईफ मेंबर मला होता येते का म्हटलं ना तर त्यांचा चपराशी आपल्याला गेटच्या बाहेर हाकालतो. अमरावतीत ऑफिस आहे का नाही? शिवाजी शिक्षण संस्था राहू द्या, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी कोण्या उद्देशानं काढली? मनुष्य गेला की डिक्रीजिंगकडे चालू होते का? कर्मवीर भाऊराव पाटलाची पश्चिम महाराष्ट्राची संस्था रयत एज्युकेशन सोसायटी, तिथे जर आपण गेलो, आता तर खूप मोठ्या राजकारण्याच्या हातात आहे ती संस्था. आपण लाईफ मेंबर जर म्हटलं तर लोक ते म्हणतात मनातल्या मनात, हा वेळा झालेला दिसतो. बघा, ते जाऊ द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली, तुम्हाला माहीत आहे. त्याचे असणारे 2-3 हजार लाईफ मेंबर होते. आपली संस्था, आता त्यात अध्यक्षाचे वाद सुरू आहेत. लाईफ मेंबर मेला तो गेला, मेला तो गेला. मोठ्या मुश्किलनं 400-500 सदस्य असतील तर असतील. तिथं जर आपण गेलो, मला लाईफ मेंबर बनवता का, हे तर बाबासाहेबांच्याच विचारांचे आहे, तर ते म्हणतील इथून लवकर काढायला बाहेर. आणि थातूर मातूर संस्था तर सोडून द्या. जसं अकोल्यातली LRT कॉलेज, RLT कॉलेज, सीताबाई कॉलेज, लॉ कॉलेज, कारंजाचं असणारं KN कॉलेज वगैरे 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 या संस्थेचे कॉलेजेस आहेत. त्या संस्थेमध्ये मी 35 वर्ष लेक्चररशिप केली आहे. RSSची आहेत. पर्याय कुठं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पर्याय निर्माण करणारा आहे. प्रॉब्लेम असला तर पर्याय निर्माण केला पाहिजे. तर आम्ही जर प्रयत्न केला असता लाईफ मेंबर व्हा, तर आम्हाला एखाद्या वेळेला सस्पेंड केलं असतं त्यांनी, लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, ही अत्यंत मोलाची सुवर्ण संधी आहे. आता आपण सगळे सामाजिक विचारानं पेटलेले माणसं आहोत. तुम्ही सगळे लोक याचे लाईफ मेंबर झाले पाहिजे.
विचारानं पेटलेले लोक लाईफ मेंबर झाले पाहिजे. लाईफ मेंबरशिप केवळ 5,000 रुपये आहे. आताच तुषारकुमार खंडेराव जे आहेत, ज्यांनी सूत्रसंचालन केलं, आमच्या गजबे ताईंना वगैरे सांगितलं की आपल्यासोबत 10-15 लाईफ मेंबरचे फॉर्म घेऊन जा. आता तुम्ही प्रवासात केल्यानंतर शांत चित्तानं ते लाईफ मेंबरचे फॉर्म ज्यांना ज्यांना लाईफ मेंबर मालक मेंबर व्हायचा आहे ते लाईफ मेंबर व्हा. त्याच्यात अकाउंट नंबर आहे संस्थेचा, त्या डायरेक्ट अकाउंटमध्ये तुम्ही पैसे पाठवू शकता. आणि लाईफ मेंबरचे फॉर्म आपला प्रतिष्ठानचा आर्किटेक्चर अमरावतीवरून डेली येतात. तुमचे फॉर्म भरणं झाले की त्यांना आम्ही सांगू शकतो की गजबे ताईकडे जा, ते तिकडूनच येतात VME कॉलेजकडून गाडीनं इकडे अकोल्याला. आणि ताईचं बडनेरचं घर वगैरे सगळ्यांचं तिथंच आहे. तर ते तुम्ही त्यांना फॉर्म देऊ शकता. शिरसाट साहेबांना मी सांगेल की आपल्या ह्या सगळ्या आपल्या भगिनी जास्तीत जास्त लाईफ मेंबर करा. एका वेळेस 5,000 नाही देता आले तर 2 वेळा द्या, 2,500 टाका, पण याचे मालक मेंबर व्हा. याच्यातर्फे आपल्याला आर्थिक उन्नती आणि शैक्षणिक उन्नती आणि धम्माचा विचार तर बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्याला. आणि म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी कोण होऊ शकतात एवढं सांगतो आणि थांबतो. बाबासाहेबांचे अनुयायी होण्यासाठी 3 गोष्टीचं पालन आवश्यक आहे. याच्यावर विचार करा, मी म्हणतो म्हणून नाही. तुमच्या मनाला पटेल, विवेकबुद्धीला पटेल. पंचशीलेचं पालन करणारा बाबासाहेबाचा अनुयायी, 22 प्रतिज्ञाचं पालन करणारा बाबासाहेबाचा अनुयायी, आणि कमाईचा 20वा हिस्सा देणारा बाबासाहेबाचा अनुयायी. पंचशीलेचं पालन करतो, 22 प्रतिज्ञाचं पालन करतो आणि 20वा हिस्सा देत नाही, बाबासाहेबाचा अनुयायी होऊ शकत नाही. एवढं महत्त्व बाबासाहेबांनी त्यागाला दिलं आहे माझ्या मित्रांनो. पंचशीलेचं पालन, स्वतःचं जीवन भरभराटी सांगा. तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं काम नाही, कोर्टात जाण्याचं काम नाही, वाईट कृत्य करणार नाही. ओके, मस्त मानवतेचा पुतळा. 22 प्रतिज्ञा पालन करतो, कर्मकांड करत नाही, ब्रह्मा विष्णू महेशला मानत नाही, ब्राह्मणाच्या हातून काही करून घेत नाही, वगैरे वगैरे वगैरे. चांगली गोष्ट आहे. यानं काय होतं, आपला पैसा आपल्याजवळच राहते. कर्मकांडावर पैसे जात नाही, उपासतापावर जात नाही, कोणाच्या नंगे बाबाला दगडे बाबाला कोणाला काही पूजत नाही, पैसे देण्याचं काम नाही, प्रवास करण्याचं काम नाही, जत्रा फत्रा करण्याचं काम नाही. पैसे वाचले, आर्थिक उन्नती, स्वतःची उन्नती. का हो, त्याग 20वा हिस्सा. हा मनुष्य सामाजिक होऊ शकत नाही. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहो का? 3 गोष्टीचं पालन आपण करतो का? आणि म्हणून ते नियमित त्याग कुठं द्यायचा? नियमित. का राजा, ज्याला देतो तोच पडून जाते, ज्याला देतो तोच खातो. तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. या भारतातील एकमात्र संस्था प्रॅक्टिकली काम करणारी हे तुमची आपली संस्था, हे ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे. या ठिकाणी तुम्ही त्याग करू शकता माझ्या मित्रांनो. आणि महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले लोक देखील या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत. हे तुमच्या आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. आतापर्यंत तुमच्या आपल्यासारखे 16 राज्याचे लोक संघचे संघ इथं येऊन अभ्यास करून गेलेले आहेत. 16 राज्याचे लोक, दिल्लीपासून इकडे कर्नाटका केरळपर्यंतचे. आणि अजून आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला, गोव्याला 12 राज्याच्या लोकांनी कॉन्फरन्स घेतली. गोव्याला 12 राज्याच्या लोकांनी कॉन्फरन्स घेतली आणि तिथं प्रतिष्ठानला बोलावलं आणि आम्हाला प्रतिष्ठान समजावून सांगा ही काय गंमत आहे, कसं करू शकतो आपण. माझ्या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, रॅपिडली, पुन्हा पुन्हा, म्हणजे नियमितपणे, व्हेरी कंटिन्युअसली
आपण जे काम हाती घेतलं ते दररोज ते काम केलं पाहिजे. फळ मिळाल्याशिवाय राहत नाही, नाहीतर मग अवस पुनवेला ते काही कामाचं नाही. काही खूप मोठी गोष्ट नाही. जे काम हाती घेतलं ते प्रामाणिकपणानं तडीत जाईपर्यंत ते केलं पाहिजे. कोणी निंदा, कोणी वंदा, चांगलं म्हणू द्या, वाईट म्हणू द्या, चांगलं म्हटलं शहारून जायचं नाही. मी काय काम करतो असं ज्या दिवशी करणारे म्हणतील त्या दिवशी काम थांबलं म्हणून समजायचं. मी किती मोठं काम केलं असं म्हटलं की तो संपला. लोकांनी टीका टिप्पण्या केल्या, काय राजा लोक बरोबर नाहीत बा, काहीच्या काहीच म्हणतात, वाईट म्हणतात, आता अजून काय कराव. यानं तो भयभीत जर झाला तर समजायचं तो काम करू शकत नाही. आणि म्हणून आपण स्थितप्रज्ञ असलो पाहिजे. शून्यामध्ये आपली दृष्टी विचार असला पाहिजे. कोणी चांगलं म्हटलं सांगायचं हे आपलंच आहे, फॅक्ट आहे ना, हे तुमच्या आपल्यामुळेच आहे ना. कोणी वाईट म्हटलं काही हरकत नाही, ते आपलेच माणसं आहेत, आपलेच माणसं आहेत. आज ना उद्या कळेल त्यांना, ती त्यांची बुद्धिमत्ता आहे. पण माणसं चांगले आहेत, कोणाला आपल्या माणसाला वाईट नाही म्हणायचं. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, अमरावतीमध्ये प्रयत्न चालू आहेत प्रतिष्ठान उभे करण्याचे, बडनेरमध्ये प्रयत्न चालू आहेत प्रतिष्ठान उभे करण्याची, नागपूरला प्रयत्न चालू आहेत प्रतिष्ठान उभे करण्याची. आणि म्हणून हे आपण शृंखला अशी जोडली पाहिजे. लातूरला काम झालेलं आहे प्रतिष्ठान उभं करण्याचं, गोव्याला काम चालू झालं प्रतिष्ठान उभं करण्याचं. आणि म्हणून आपण आपल्याजवळ वेळ कमी आहे. 10-15 वर्षामध्ये त्याचं कारण आहे, तुम्हाला चांगली कल्पना आहे. आता रिझर्वेशन वे गळाले पळाले, शिक्षणाच्या स्कॉलरशिपा वे गळाले पळाले. आता मला सांगा, राष्ट्रीय पदक जिंकल्यानंतर जर मानवतावादी गव्हर्नमेंट असतं तर त्या मुलीला प्रॉब्लेम आला असता का? अरे राष्ट्राची मान उंच करणारी मुलगी आहे ती. 1.25 लाखासाठी तिला वन फिरणं पडून राहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय तिथं स्पर्धा आहेत. गव्हर्नमेंट आजपणापासूनच आपलं खच्चीकरण करायला तयार झालेलं आहे. म्हणून 10-15 वर्षात आपल्याजवळ आहेत. जे लोक रिटायर झालेले आहेत त्यांना चांद तारे दिवसाही दिसू लागलेले आहेत. शिक्षणाचे प्रश्न रिटायर झालो, नोकऱ्यांचे प्रश्न मुलाबाळाचे रिटायर झालो, नोकऱ्याचे प्रश्न मुलाबाळाचे रिटायर झालो, लग्न करायचे प्रश्न मुलाबाळाचे रिटायर झालो. आणि म्हणून 35 वर्षामध्ये सामाजिकतेचं भान न आल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण व्हायला लागले. ते जर आपल्याला थांबवायचे असतील समस्या, तर 10-15 वर्षामध्ये खूप झपाट्यानं आपण त्याग केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही परिश्रम घेऊन आलेले आहात, खूप त्यागी आहात. जेवढं मनापासून स्वागत करावं तेवढं कमी आहे आपलं. पुन्हा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्रेया जी आहे तो एक मुद्दा सांगायचा राहिला. तर आता ज्यांनी 50 रुपये 20 रुपये का दिलेले असतील तर कृपया तुषार कुमारकडे ती नाव सांगावं आणि रक्कम सांगावी. आपला पेपर आहे प्रतिष्ठानचा न्यायपत्र, त्या न्यायपत्रामध्ये ते छापल्या जाईल. तुमचं पूर्ण नाव सांगायचं आणि किती रुपये दिले ते सांगायचं. पुन्हा आता देगाव मानकीला तिला उद्याला नेल्यानंतर तिथं काय मदत होते त्या सगळ्यांचे नावं आणि रक्कम ते कळवायची, ते न्यायपत्रामध्ये येईल. आणि श्रेयाला आणि श्रेयाच्या आईला आणि बाबाला देखील माझं सांगणं आहे की ज्यांनी मदत केली ते नावं लिहून घ्या, ते आपल्याकडे पाठवा. आपला पेपर आहे गेल्या असणाऱ्या 26 वर्षापासून एका अंकाचा खंड नसलेला. आता तो दैनिक होणार आहे. एकाच वेळेला इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही भाषेमध्ये छापल्या जाईल तो. आता त्या पेपरमध्ये आता साप्ताहिक आहे 26 वर्षापासून, त्याच्यामध्ये ते नावं छापल्या जातील. आणि आजची तारीख जी आहे, आजची तारीख किती आहे?
9 तारीख, तर 15 तारखेपर्यंत किती पैसे होतात श्रेयाच्या बाबानं सांगितलेलं आहे की 20,000 आतापर्यंत जमा झाले बँकेमध्ये. आता 15 तारखेपर्यंत किती होतात ते बघायचं, काही हरकत नाही. ते श्रेया सांगेल, तिचे आईवडील सांगतील नाही सांगतील हा भाग वेगळा. पण प्रतिष्ठानतर्फे 20,000 रुपयाचा चेक दिला जाईल तिला आणि माझ्यातर्फे 5,000चा चेक पुन्हा तिला दिला जाईल. तर 15 तारखेला यायचं आणि हे दोन्ही चेक जे आहेत ते घेऊन घ्यायचे. हां, 2100 रुपयाचा चेक आताच शिरसाट साहेबांनी जाहीर केलेला आहे. आपली मुलगी आहे तिचं बळ वाढलं पाहिजे, विल पॉवर वाढला पाहिजे आणि अख्खा समाज तुझ्या पाठीमागं आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या ताकदीनं स्पर्धेमध्ये उतरायचं. ओके, पुनश्च सगळ्यांचं अभिनंदन. जय भीम. धन्यवाद सर. सरांनी संपूर्ण आंबेडकरी चळवळ लांब पल्ल्याची आपल्याला समजावून सांगितली. प्रतिष्ठानचं जे विकासात्मक काम आहे, जे ध्येय आहे ते सुद्धा आपल्यासमोर सरांनी विशद केलं आणि आवाहन केलं की ह्या संस्थेला आपण लाईफ मेंबरशिप घेऊन जुळा. तुमच्या माहितीसाठी सांगताना एक गोष्ट मी सांगेल की आतापर्यंत 120 कोटीचं काम जे झालेलं आहे याच्यामध्ये सरकारचा एकही रुपया आपण घेतलेला नाही आणि तो घ्यायचा नाही हा आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांचा संकल्प होता. ओपन स्पेस तो संकल्प तेव्हाही होता आणि आजही आहे की आपल्याला सरकारचा एकही रुपया घ्यायचा नाही. त्यानंतर फुकटची एकही इंच जागा आतापर्यंत आपण घेतलेली नाही. आतापर्यंत आपण अनेक एकर शेती विकत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे, कॉलेजच्या इमारतीचं काम सुरू झालेलं आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठासारखं 200 एकर शेती क्षेत्र आपल्याला विकत घ्यायचं आहे, त्यातली 18 एकर घेऊन झालेली आहे. रिअल इस्टेट कंपन्या स्थापन करून त्याच्यामध्ये प्लॉट घेणे, विकणे, प्लॉट घेणे, डेव्हलप करणे त्याचं काम सुरू झालेलं आहे. पण सरकारी मदत आतापर्यंत आपण घेतलेली नाही. याचा अर्थ समाज अतिशय चांगला आहे. फक्त काम करणारी मंडळी चांगली जर असतील तर समाज भरभरून आपल्याला देतो, त्याचं हे एक उदाहरण आहे. इथे अतिशय चांगल्या परतावा देणाऱ्या योजना आहेत. त्या योजनांची सुद्धा आपण माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपलं योगदान द्यावं हे सरांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे. ह्यानंतर आभार प्रदर्शनाकरता मी विनंती करेन सन्माननीय विलास धांडे सरांना. पण त्यापूर्वी आभार प्रदर्शन झाल्यानंतर हा कार्यक्रम इथे संपेल तर मानकीचा जो संघ आहे त्यांचं हे पूर्ण इमारत आणि ही संपूर्ण माहिती या संस्थेची पाहून आणि ऐकून झालेली आहे. तर त्यांना ह्या वाघमावशी या इकडच्या जिन्यानी सोबत घेऊन जातील. त्या कॅन्टीनमध्ये खालची जी मगाशी आपण कॅन्टीन पाहिली तिथे तुमच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर तुम्ही तिथे जेवण करायचं आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आभार प्रदर्शन झाल्यानंतर बडनेरा येथून आलेला जो उपासिका संघ आहे त्यांना आपण इकडून या भागात एक एक मजला खाली माहिती घेत जाणार आहोत जी सरांनी आता आपल्याला दिलेली आहे. मी धांडे सरांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सन्माननीय उल्हास शिरसाट साहेब भारतीय सैनिक हे श्रेयाला 2100 रुपयाचा चेक देत आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा समस्त महामानवांच्या विचारधारेला विनम्र अभिवादन. भगवंतराव तायडे साहेब आपल्या प्रतिष्ठानचे सदस्य धम्मदान दाते यांच्याकडून 1000 रुपये मिळालेले आहेत. तिथं जमा करतात ते. ज्यांना ज्यांना मदत म्हणून द्यायचे असतील ते सर आपले नावं नोंदवत आहेत, त्यांच्याकडे जमा करून द्यावे. प्रथमतः
दोन्ही उपासिका संघाचे म्हणजे देगाव मानकी इकडून आलेल्या उपासिका आणि बडनेरा येथून आलेल्या उपासिका संघातील सर्व भगिनींचे या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत. आजच्या या चिंतन व मनन सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष प्राध्यापक भारसाकडे सर, या विचारमंचावरती जे जे गणमान्य व्यक्ती अतिथी म्हणून विराजित होते, असे सर्व अतिथीगण या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य, अधिकारी तथा समस्त पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय सुंदर विचार आपण ऐकलेले आहेत सरांच्या भाषणामधून. कमी वेळात कमी शब्दात अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आपण जर विचार केला तर केवळ आणि केवळ एकाच शब्दावर केंद्रीभूत भाषण दिसून येते आपल्याला. तो शब्द आहे त्याग. 2 अक्षरांचा एक शब्द म्हणजे त्याग. जे जे काही कराल तुम्ही, जे जे तुमच्याकडून अपेक्षित आहे, जे जे आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या वतीनं करीत असतो, त्याचा एकमात्र आधार असतो त्याग. त्यागाशिवाय काहीही नाही. आज तुम्ही वेळ दिला, इथं भेट दिली, हा तुमचा वेळेचा त्याग तुम्ही केलेला आहे, हे ध्यानात ठेवा. त्याग म्हणजे नुसतं पैसे देणं नाही. त्यागाची व्याख्या व्यापक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला त्याग जर असेल तर अशा प्रकारचे बहुमोल विचार आपण ऐकू शकतो, आपल्याला लोकांकडून ऐकता येतात. सर काहीच बोललेले नाहीत, अगदी शॉर्टमध्ये बोलले. 1 ते 1.5 घंटा सरांना वेळ पाहिजे, हे आमचं नेहमीचं माहीत आहे आम्हाला. परंतु कमी वेळात अधिक माहिती आज आपल्याला सांगितली गेली, त्याचं भान आपण ठेवालच अशी अपेक्षा करतो. नुसतं आपण यात्रेत जातो, पर्यटनाला जातो, ही अपेक्षा बाजूला ठेवून या ठिकाणी जेव्हा आपण येतो तेव्हा यातून काय घेऊन जातो आणि काय देऊन जातो, हा विचार सर्वांनी करणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी येण्याचं साफल्य होईल. सरांनी खूप सुंदर उदाहरण दिले की सदस्य व्हा. 2-3 उदाहरण दिले, त्याच्यापैकी मी एक उदाहरण सांगतो, रिपीट करतो की श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही 34 वर्ष नोकरी केली मास्तरकीची. माझ्या काकानं सुद्धा नोकरी केली मास्तरकीची, मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. आणि विशेष असा आहे की माझे काका श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य होते. ज्याला आपण आवाहन करतो की सदस्य व्हा, ते गेले, रिटायर झाले, गेले. परंतु त्याची जागा वारसा हक्कानं त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला दिली पाहिजे. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही आणि ते होणारही नाही. अशा प्रकारचं सर्व वातावरण आहे.
आणि ही एक अनोखी संस्था आपल्याला दोन ओळीत सांगतो तुम्हाला की इतकेच मला येताना प्रतिष्ठानला कळले होते. हे ध्यानात ठेवा. इतकेच मला येताना प्रतिष्ठानला कळले होते, त्यागाने केली सुटका, भोगाने छळले होते, भोगाने छळले होते. आता उपभोग नेहमीच आहे आपल्याला. त्याग दाखवा. त्याग असला की भोग आपोआप पडून जातो. आणि तो एकमेव आधारस्तंभ त्यागाचा या ठिकाणी असल्यामुळे हे 4 मजली इमारत आपण पाहतो आहोत. तर असो, आपण या ठिकाणी आलात, विचार ऐकविले, आपले विचार ऐकले, आपणही विचार ऐकले, आपले विचार ऐकविले, आमचे विचार ऐकले. त्याबद्दल बडनेरा आणि मानकी येथून आलेल्या दोन्ही महिला उपासिका संघांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मी येण्यापूर्वी ज्या ज्या अतिथींची या ठिकाणी भाषणं झाली त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सरतेशेवटी आपण जे अध्यक्षांचं भाषण ऐकलं, सन्मान्य भारसाळके सरांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. आले ते आत्मभान
आर्थिक उन्नती होण्या मिळतो रोजगार, तेव्हाच होईल प्रगती, मिळेल तो सन्मान, मिळेल तो सन्मान, भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान. स्वावलंबनाचे धडे, स्वावलंबनाचे धडे शिकविले महत्त्व, निर्माण करूया उद्योग, निर्माण करूया उद्योग, जाणीले ते तत्व, सहकाराविन विकास, ठेविले त्याचे भान, ठेविले त्याचे भान, भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, एकीचे त्या बळाचे फळ मिळे अनंत, सहकारी शेती करुणी ती उंच विनमान, ती उंच विनमान, भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान. समाजावर अन्याय असे नित्याचीच बाब, समाजावर अन्याय असे नित्याचीच बाब, लांछन सर्वांसाठी कुणी विचारे ना जाब, समता सैनिकांची फळी ही समाजाची शान, ही समाजाची शान, भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान. सर्वांगीण विकासाची, सर्वांगीण विकासाची दीर्घकालीन चळवळ, स्वाभिमान जागवू, स्वाभिमान जागवू, त्याशी देऊनी बळ, विनवितो बीटी तुम्हा त्या थोर आणि सान, त्या थोर आणि सान, भीमबाच्या प्रेरणेने आले ते आत्मभान, भीमबाच्या प्रेरणेने आले ते आत्मभान, ऊर्जा मिळाली आम्हा साकारिले प्रतिष्ठान, साकारिले प्रतिष्ठान, साकारिले प्रतिष्ठान.